चलो माना कि अपनी अहमियत है शौक दौलत की। चलो माना कि अपनी अहमियत है शौक दौलत की, जमाने में मगर हर काम ही पैसा नहीं करता। शायर परविंदर शोक म्हणतायत की खरंय पैशाची आणि संपत्तीची महती मोठी आहे, पण जगामध्ये सगळीच कामं काही पैशांनी होत नाहीत। किती आदर्शवत असा विचार आहे नाही। पण त्याच वेळी अमेरिकेतील प्रसिद्ध अभिनेता विल रॉजर्स याचे एक वाक्य आज आठवतंय, पॉलिटिक्स हॅज बिकम सो एक्सपेन्सिव्ह दॅट इट टेक्स अ लॉट ऑफ मनी इवन टू बी डिफीटेड। म्हणजेच राजकारण आता इतकं महाग झालंय की निवडणुकीमध्ये हरण्यासाठी तुम्हाला बराच पैसा खर्च करावा लागतो। आपल्या देशातल्या आजच्या राजकारणाला हे दुसरं वाक्य जास्त फिट बसतंय। राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी अवाढव्य केल्याची माहिती आपल्याला निवडणुकांच्या अनुषंगाने नेहमी मिळतच असते, पण त्याचबरोबर पैसे वाटपाची चर्चा सुद्धा जवळजवळ दर निवडणुकीत होते। गावांमध्ये किंवा गरीब वस्त्यांमध्ये पैसे वाटले जातात, तर उच्चभ्रू वसाहतींमध्ये बिल्डिंग रंगवून देणं किंवा बाग बसवणं अशी कामं करून दिली जातात। मतदारांना आमिष दाखवत मतं विकत घेण्याची ही पद्धत मोडून काढणं हे भारतीय लोकशाहीसाठी एक मोठं आव्हानच आहे। आज याची नव्यानं आठवण आली, त्याचं कारण मालवणमध्ये निलेश राणेंनी केलेलं स्टिंग ऑपरेशन। निवडणूक आणि पैसा हे पक्क समीकरण झालंय, इतकं की त्याला आपल्याकडे एक गोंडस नावही देण्यात आलंय, लक्ष्मी दर्शन। लक्ष्मी दर्शन म्हणतात म्हणे त्याला। देवाचं नाव घेऊन उघड उघड पैसे वाटप केलं जातं आणि त्याच्या जोरावर निवडणुका लढल्या जातात। एक मतदार म्हणून तुम्हाला हे सगळं बरोबर वाटतंय का? हे पटतंय का? यावर तुमचं मत मला जाणून घ्यायचंय आणि म्हणूनच आज याच अनुषंगाने आम्ही प्रश्न विचारलाय। तो प्रश्न आपण पोल सेंटरला जाऊन पाहूया। झिरोवरचा आजचा प्रश्न आहे, नगर परिषद निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकता येतात का? किंबहुना निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकता येतात का, असाच तो प्रश्न आहे। होय किंवा नाही असे दोन पर्याय आहेत। अजूनही तुमचं मत तुम्ही नोंदवू शकता। निलेश राणेंनी काल केलेल्या स्टिंग ऑपरेशन नंतर आज दिवसभर काय काय घडलं ते आपण बघणारच आहोत, त्यावर चर्चाही करणार आहोत। पण त्याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आज एक नवा बॉम्ब टाकलाय, ते पाहूया। चव्हाण आज जळगावच्या दौऱ्यावरती होते, तिथे निलेश राणेंच्या आरोपांबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, त्यावरती उत्तर देणं त्यांनी टाळलं। पण हे करताना त्यांनी एक वेगळाच बाईट दिलाय। 2 डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची आहे असं सांगत त्यांनी नव्या चर्चेला तोंड फोडलंय। ऐकूयात चव्हाण नेमकं काय म्हणाले। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। म्हणजे आता रवींद्र चव्हाणांना नेमकं काय म्हणायचंय? 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे म्हणजे त्यानंतर राज्यात काही मोठा राजकीय भूकंप होणार आहे का? कारण 2 तारखेला आहे नगरपालिकांचं मतदान आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला मतमोजणी आहे। या दरम्यान राज्यामध्ये काही मोठी राजकीय घडामोड घडणार आहे आणि त्याचे संकेत चव्हाणांनी दिलेत असं याला म्हणायचं का? की एकनाथ शिंदे काही वेगळा निर्णय घ्यायच्या विचारात आहेत? चव्हाणांच्या या एका वाक्यानं अनेक शंकांना जन्म दिलाय। यावर शिवसेना खासदार आणि एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना चव्हाणांच्या विधानाचा अर्थ विचारला, त्यावर ते काय म्हणाले तुम्ही स्वतःच ऐका। 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती ना ते काय बोलले, मला माहिती ना। हा मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? मला माहिती ना ते काय बोलले, मला माहिती ना। हा मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? त्यामुळे हवेतला तणाव आता चांगलाच जाणवायला लागलाय आणि महायुतीतला हा तणाव वाढायला सुरुवात झाली ती कल्याण डोंबिवलीमध्ये आणि त्याचा पुढचा अध्याय लिहिला जातोय तो कोकणात। शिवसेना आमदार निलेश राणेंनी आपला मित्रपक्ष भाजपवर आणि त्यातही त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर आणि अप्रत्यक्षपणे आपल्या सख्या भावावर गंभीर आरोप केले। झालं असं की काल रात्री निलेश राणेंनी भाजपचे मालवणमधील कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी धाड टाकली। म्हणजे पोलीस निवडणूक अधिकाऱ्यांना घेऊनच ते तिथे गेले आणि सोशल मीडियावरती त्याचं लाईव्ह टेलिकास्टही केलं। केनवडेकर यांच्या बेडरूमपर्यंत ते पोहोचले आणि तिथे नोटांची भरलेली पिशवीच त्यांनी दाखवली। मालवणमध्ये अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या घरांमध्ये असेच पैसे ठेवले असल्याचं निलेश राणेंचं म्हणणं आहे। नगर परिषद निवडणुकीमध्ये वाटण्यासाठीही पैसे आणलेत असा त्यांचा आरोपही आहे। आता खरं तर या केनवडेकरांनी आधी निलेश राणेंसाठी निवडणुकीत काम केलंय, मात्र आता दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत आणि त्यांच्यातले आरोप प्रत्यारोप शिगेला